आज सगळे शब्द निशब्द झालेत. महाराष्ट्राचे लाडके नेते ज्यांना प्रत्येक जण दादा म्हणून ओळखायचा आणि ते खरंच दादा होते प्रत्येकाचे. म्हणजे मी जेवढं बघितलंय किंवा मी पुण्यात राहिली आहे, मी त्या मतदारसंघातली आहे, माझे नातेवाईक, प्रत्येक माणसांसाठी त्यांना ते इझी अवेलेबल राहायचे. आज खरंच ब्लॅक डे आहे, अचानक होणारी गोष्ट. आणि काल परवापर्यंत राजकारणात एवढ्या घडामोडी करताना अचानक आज तो माणूस आपल्या नजरेआड होतोय. सकाळचं सूर्य उगवताना काहीतरी घटना कानावर येते आणि ते असं सांगते की दादाच नाही राहिलेत. लोकांना अजूनही पचवण्यासाठी ते नाही शक्य होते. अजित दादा फक्त नावाने दादा नाही आहेत, ते खरंच महाराष्ट्राचे दादा होते आणि त्या पुणेकरांच्या अख्खा बारामती मतदारसंघाचे दादा होते. त्यांनी ते केलं, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी. आज महाराष्ट्रामध्ये ब्लॅक डे झाल्यासारखं आहे, म्हणजे तो खरंच मोठा आहे. त्यांनी जे कार्य केले किंवा ते अचानक जे आपल्यातनं निघून गेलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. दादा जिथे कुठे आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.